विद्यार्थी मित्रांनो, एक्सरसाइजमधील पेज नंबर 117 आणि 18 असा प्रॉब्लेम आहे. 6 नंबरचा प्रॉब्लेम. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स रिलेटिंग टू राधा कृष्ण चॅरिटेबल हॉस्पिटल पुणे प्रिपेअर इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31/3/2020 आणि बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. तर रिसिप्ट पेमेंट अकाउंट दिले आपल्याला 31/3/2020चा. आता इथं आपल्याला रिसिप्ट पेमेंट अकाउंट आहे आणि इथं ॲडजस्टमेंट दिलेले आहेत. तर ॲडजस्टमेंटमध्ये ओपनिंग बॅलन्स आणि क्लोजिंग बॅलन्स या पद्धतीनं आलेला आहे. अशा वेळेला काय सांगितलं तुम्ही काय लक्षात ठेवायचं की पहिल्यांदा ज्या असेट्स अँड लायबिलिटी असतील त्यांचे बॅलन्सेस आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. तर यातलं सबस्क्रिप्शन ड्यू असेल, हे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स, स्टॉक ऑफ मेडिसिन्स, ह्या काय असेट लायबिलिटी नाहीत. आता ही इस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट ही काय आहे तर आपली असेट आहे. त्यानंतर बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग पण काय आहे आपली असेट आहे. कॅपिटल फंड ही काय आहे तर लायबिलिटीला लिहावं लागेल आणि 10% इन्व्हेस्टमेंट आहे हे असेटला लिहावं लागेल. सबस्क्रिप्शन ड्यू आणि सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ह्या ॲडजस्टमेंट कशावर आहेत तर ह्या सबस्क्रिप्शनवरती आहेत. इथं टोटल 4 आयटम आहेत. सबस्क्रिप्शनला आपल्याला 4 टिक मार्क करावे लागतील. त्यानंतर स्टॉक ऑफ मेडिसिन्स आहे, म्हणजे हा 8,000 आहे हा ओपनिंग स्टॉक ऑफ मेडिसिन आणि 11,000 आहे तो क्लोजिंग स्टॉक ऑफ मेडिसिन. इथं मेडिसिन्स आहे बघा, मेडिसिन्स परचेस्ड हा आयटम आहे पेमेंटला 1 नंबरला, त्याच्यावरती ती ॲडजस्टमेंट आहेत. म्हणजे आपल्याला इथं एक्सपेंडिचरला हे घेत असताना हेडिंग टाकायला लागेल. त्याला मटेरियल कन्झ्युम्ड जसं आपण टाकत होतो तसं मेडिसिन्स कन्झ्युम्ड किंवा मेडिसिन्स यूज्ड हे हेडिंग टाकायला लागेल. मग त्याच्यात पहिल्यांदा ओपनिंग स्टॉक घ्यायचा. ओपनिंग स्टॉक किती 8,000 आहे. त्याच्यात ॲड परचेसेस करावे लागतील आपल्याला 41,000, लेस क्लोजिंग स्टॉक करायला लागेल 11,000 आणि मग आउटरला फिगर त्या ठिकाणी आपल्याला दाखवावी लागेल. म्हणजे आता मी काय सांगितलं तुम्हाला इथं असेट्स कोणकोणते आहेत तर इक्विपमेंट त्यानंतर बिल्डिंग आणि इन्व्हेस्टमेंट ह्या 3 असेट आहेत. हे 3 बॅलन्सेस आपल्याला असेटला लिहून घ्यावे लागतील. आता कोणत्या आयटम इनरला घ्यायचे कोणत्या आउटरला घ्यायचे हे सगळा प्रॉब्लेम वाचून आपण बघूया. आता पोस्टिंग बघत असताना पहिल्यांदा आपण रिसिट साईड बघूया. रिसिटचा हा ओपनिंग बॅलन्स आहे. कॅपिटल फंड दिला आहे का बघा, कॅपिटल फंड आपल्याला दिलेला आहे. म्हणजे ओपनिंग बॅलन्स शीट आपल्याला प्रिपेअर करावी लागत नाही, म्हणून ओपनिंग बॅलन्स हा येणार नाही. सबस्क्रिप्शन हे आपलं इन्कम, डोनेशनला दिलं आहे जनरल म्हणून ते पण इन्कम. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इन्कम आणि प्रोसीड्स फ्रॉम चॅरिटी शो हे पण इन्कम आहे. इथं एक्सपेंडिचरला मेडिसिन्स परचेस्ड एक्सपेंडिचरला, त्यानंतर जनरल एक्सपेन्सेस एक्सपेंडिचर, सॅलरी स्टेशनरी एक्सपेंडिचर, एक्सपेन्सेस ऑन चॅरिटी शो हे पण एक्सपेंडिचर आहे. त्यानंतर सर्जरी अँड डिस्पेन्सरी एक्सपेन्सेस हे पण एक्सपेंडिचर. इक्विपमेंट असेट आणि क्लोजिंग बॅलन्स पण असेट. आता इक्विपमेंटचा ओपनिंग बॅलन्स आहे का बघूया. इक्विपमेंटचा जर ओपनिंग बॅलन्स असेल तर त्याच्यामध्ये ॲड बघा इथं आहे इस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंट. म्हणजे इथं काय करायला लागेल तो ॲड करावा लागेल. म्हणजे ह्या इथं काय म्हणजे आपण असेटमध्ये काय होणार आहे तर ॲड होणार आहे इक्विपमेंट. म्हणजे हा ओपनिंग बॅलन्स आपला कुठं जाणार इनरला टिक मार्क केली बघा. 15,000 इथले आहेत हे इनरला जातील आणि त्याच्यामध्ये ॲड परचेसेस किती आपले दिलेले आहेत ते त्या ठिकाणी करावे लागणार आहेत. आणि खाली डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट पण आहे इक्विपमेंटवर, त्यामुळे इक्विपमेंटला आपल्याला 2 टिक मार्क करायला लागतील. मग इक्विपमेंट कसं दिसणार बघा. आता इनरला दिसतील 15,000, पुन्हा त्याच्यात ॲड परचेसेस चालू वर्षातली खरेदीची पेमेंट साईडला दिलेली आहे. किती अमाऊंट सांगितली इक्विपमेंटची 10,000. हे 10,000 ॲड होतील म्हणजे टोटल किती झाली 15 आणि 10 25,000. आणि मग त्यातनं पुन्हा ही डेप्रिसिएशन वजा करायला लागेल आपल्याला 1,900. असं असेटला दिसलं पाहिजे. 15,000 रुपये इनरला ओपनिंग बॅलन्स, त्याच्यात ॲड 10,000 परचेसेस म्हणून इनरला टोटल झाली 25,000 आणि डेप्रिसिएशन वजा होईल 1,900 आणि मग आउटरला बॅलन्सिंग फिगर दिसणार आहे. आणि ह्या 1,900चा दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचर साईडला दाखवायचा.
आता यानंतर पहिली ॲडजस्टमेंट आता इथं काय दिलं आहे, सबस्क्रिप्शन ड्यू. आता इथं ओपनिंग आणि क्लोजिंग दिलेत बरोबर. म्हणजे ओपनिंग बॅलन्स किती आहे 310 आणि क्लोजिंग बॅलन्स आहे 350. मग पहिल्यांदा ह्या 310चे इफेक्ट बघूया. व्यवस्थित लक्षात घ्या, तुम्हाला स्वतःला प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आता 310 रुपये आहेत कधीचे, हे 1/4/2019चे म्हणजे गेल्या वर्षीचे आहेत. मग आपण काय प्रश्न विचारणार त्याला की अमाऊंटला तू चालू वर्षाचं इन्कम आहेस का, असलं तर ॲड, नसेल तर लेस. हे इन्कम कधीचं आहे, लास्ट इयरचं. मग काय होणार, हे लेस होणार आहे. 310 रुपये लेस होतील. हे येणं कधीचं, गेल्या वर्षीचं. येणं म्हणजे असेट, मग गेल्या वर्षीचं म्हणून हे ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला. बघा इफेक्ट तुम्ही वहीत प्रॉब्लेम लिहून घेऊन त्याची लिहायची. 310चे इफेक्ट काय होणार, पहिला इफेक्ट लेस कशातून, सबस्क्रिप्शनमधून लेस आणि ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला. मग हा इफेक्ट आपल्याला करावा लागेल का, नाही, कारण ओपनिंग बॅलन्स शीट प्रिपेअर करायची नाही. त्यानंतर किती अमाऊंट आहे, 350. 350 आहेत, हे कुठले आहेत, चालू वर्षाचे आहेत. चालू वर्षाचं आउटस्टँडिंग. मग पहिला इफेक्ट सबस्क्रिप्शनमध्ये ॲड, मिळालेले नाहीत म्हणजे क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला. येणं आहे तेवढं ॲड करून असेटला. या पद्धतीनं 350चा इफेक्ट होईल. त्यानंतर आता सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. ॲडव्हान्समध्ये मिळालेत. आता 600 रुपये हे गेल्या वर्षी ॲडव्हान्समध्ये मिळाले. गेल्या वर्षी ॲडव्हान्स, मग गेल्या वर्षीचं इन्कम असणार का, नाही. तर ते इन्कम कुठलं असणार, चालू वर्षाचं. इन्कम कुठल्या वर्षाचं, चालू वर्षाचं इन्कम आहे म्हटलं की ॲड करायचं. आता हे ॲडव्हान्स म्हणून कधी मिळाले होते, लास्ट इयरला, गेल्या वर्षी. मग गेल्या वर्षी तेवढी रक्कम ती संस्था देणं लागत असते, म्हणून ओपनिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग हा इफेक्ट पण आपला होणार नाही. 600चा फक्त एकच इफेक्ट होईल, सबस्क्रिप्शनमध्ये ॲड. त्यानंतर आता 150 रुपये दिलेत. 150 हे बघा कशाचे आहेत, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. कधी, करंट इयरला दिलेत. म्हणजे चालू वर्षी ॲडव्हान्समध्ये मिळाले. मग ते चालू वर्षाचं इन्कम असणार का, ॲडव्हान्समध्ये जेव्हा रक्कम मिळते तेव्हा ते चालू वर्षाचं इन्कम नसतं. नाही म्हटलं की लेस. आणि ज्या व्यक्तींच्याकडून आपल्याला पैसे ॲडव्हान्समध्ये मिळालेत त्या व्यक्तींना आपण देणं लागत असतो, म्हणजे क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. 150 रुपये सबस्क्रिप्शनमधून लेस आणि क्लोजिंग बॅलन्स शीट लायबिलिटी. या पद्धतीनं इफेक्ट होईल. आता काय झालं आपण बघितलं, सबस्क्रिप्शन ड्यू आणि सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स हे 2 आयटम झाले. आता यानंतर 3 नंबरला स्टॉक ऑफ मेडिसिन्स आहे. मग 8,000 आणि 11,000 हा ओपनिंग स्टॉक आहे. हा इकडचा आहे तो क्लोजिंग स्टॉक आहे. इथं आपल्याला मेडिसिन परचेसर दिलं, ह्याच्यावरती ही ॲडजस्टमेंट आहे, 2 टिक मार्क करायच्या. मग इथं लिहिताना काय लिहिणार, एक्सपेंडिचर साईडला टू मेडिसिन यूज्ड. पूर्ण शब्द लिहा तुम्ही, टू मेडिसिन यूज्ड. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय घेणार आपण, ओपनिंग स्टॉक घेणार. मग आपल्याला ओपनिंग स्टॉक किती दिला आहे, ॲडजस्टमेंटमध्ये बघायचा, 8,000 रुपये. त्याच्यामध्ये ॲड काय करणार आपण, परचेसेस कुठले घ्यायचे, इथं पेमेंटला दिलेले आहेत ते किती आहेत, तिथं 41,000. ह्या दोन्हींची टोटल इनरला 49,000 करायची आणि त्यातनं पुन्हा लेस क्लोजिंग स्टॉक इथं ॲडजस्टमेंटमध्ये दिलेला किती आपल्याला 11,000. हा वजा करायचा आणि मग आउटरला बॅलन्सिंग फिगर. बघा काय सांगितलं, हे हेडिंग झालं, मटेरियल यूज्ड हे हेडिंग लिहायचं. कुठं लिहायचं हे आपल्याला एक्सपेंडिचर साईडला. 1 नंबरला काय लिहायचं आपण, ओपनिंग स्टॉक 1 नंबरला लिहायचा. त्याच्यामध्ये ॲड परचेसेस आणि लेस क्लोजिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक कुठला इथं ॲडजस्टमेंटमध्ये ओपनिंग बॅलन्स दिला आहे तो, परचेसेस कुठले इथं पेमेंटला दिलेले आहेत ते, आणि क्लोजिंग स्टॉक कुठला तर इकडं करंट इयरचा दिलेला आहे स्टॉक तो. आता ओपनिंग स्टॉकचा एकच इफेक्ट होणार, दुसरा इफेक्ट ओपनिंग बॅलन्स शीटच्या असेटला होत असतो. आणि ह्या क्लोजिंग स्टॉकचे मात्र 2 इफेक्ट होणार. एक इफेक्ट इथं आपण लेस केला आणि दुसरा इफेक्ट क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेटला होणार. बॅलन्स शीटच्या असेटला 11,000चा स्टॉक ऑफ मेडिसिन्स. या पद्धतीनं हे वर्किंग याचं करायचं आहे. त्यानंतर 4 नंबर सांगितलं आहे, इस्टिमेटेड व्हॅल्यू ऑफ इक्विपमेंटचं मी मगाशी सांगितलं तुम्हाला. इक्विपमेंटची व्हॅल्यू इनरला घ्यायची. त्याच्यामध्ये जे पेमेंटला दिलेले आहेत इक्विपमेंट हे काय करायचे तर ॲड परचेसेस म्हणून घ्यायचं आणि खाली डेप्रिसिएशन दिलं आहे ते लेस करून आउटरला फिगर. आणि डेप्रिसिएशनचा दुसरा इफेक्ट
एक्सपेंडिचर साईडला घ्यायचं आहे. त्यानंतरची नेक्स्ट ॲडजस्टमेंट बिल्डिंग आहे. बिल्डिंगची ही व्हॅल्यू आहे ते आपण इनरला लिहिणार आहे. आता बिल्डिंगला काही तर पेमेंटला दिलं आहे का कुठं बिल्डिंग म्हणून? नाही, म्हणजे ॲड परचेसेस होणार नाही. पण खाली डेप्रिशिएशन आहे, त्या बिल्डिंगमधून काय करायचं हे लेस डेप्रिशिएशन 1500 आउटरला बॅलन्सिंग फिगर काढायची आणि ह्या 1500चा दुसरा इफेक्ट एक्सपेंडिचर साईडला. म्हणजे इथं डेप्रिशिएशन काय काय होणार ज्या त्या असेटमधून लेस आणि दोन्हीचा इफेक्ट एक्सपेंडिचर साईडला जाणार आहे. त्यानंतर कॅपिटल फंड आहे तो लायबिलिटी लिहिणार. आता 10% इन्व्हेस्टमेंट अमाऊंट दिली आपल्याला 1 लाख दिलेले आहे. आता 10% हा रेट कशाचा असतो तर इंटरेस्टचा. मग 1 लाखावर 10% अमाऊंट किती होईल तर 10,000 होणार. मग हे इंटरेस्ट आपल्याला काय वाटतं की 10% आहे म्हणजे हिडन ॲडजस्टमेंट आहे. मग त्याच्यावरचं व्याज आपण 10,000 लगेच आउटस्टँडिंग इंटरेस्ट काढणार. पण ते व्याज चालू वर्षी मिळालं का याचा विचार करायचा आहे आपल्याला. आता ह्या प्रॉब्लेममध्ये बघा इथं इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 10,000 हा इफेक्ट दिलेला आहे. रिसीट म्हणजे आपलं इन्कम आहे. म्हणजे चालू वर्षामध्ये इन्व्हेस्टमेंटवरचं व्याज आपल्याला किती मिळालं तर 10,000 मिळालेलं आहे. आणि इथं अमाऊंट 10% 1 लाखावर किती होते तर 10,000च होते. म्हणजे सगळंच्या सगळं व्याज आपल्याला मिळालेलं आहे. त्यामुळे आउटस्टँडिंग काहीही राहिलेलं नाही. म्हणून ही इन्व्हेस्टमेंटची आहे अशी अमाऊंट आपली आउटरला येणार आहे. कोणताही आयटम त्याच्यात ॲडलेस करायचा नाही. फसवण्यासाठी हे आयटम दिलेला आहे बघा, व्यवस्थित लक्षात ठेवा. इन्व्हेस्टमेंटवरचं व्याज होतं आहे 10,000 आणि रिसीटला पण दिलं आहे किती 10,000. सपोज इथं रिसीटला 5,000 दिलं असतं इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, तर मग आपण म्हटलं असतं की 5,000 रुपये मिळाले आणि 5,000 रुपये आउटस्टँडिंग आहे. मग त्या इंटरेस्टमध्ये आपण ॲड केले असते 5,000 आणि असेट साईडला पण आपण 5,000 दाखवले असते. पण इथं आपल्याला दाखवावं लागत नाही कारण सगळेच्या सगळे 10,000 रुपये इंटरेस्ट आपल्याला मिळालेलं आहे. या पद्धतीनं हा प्रॉब्लेम सोडवा. इथं खाली ॲन्सर दिसतंय तुम्हाला. सरप्लस किती आला पाहिजे 15,820 आणि बॅलन्स शीटची टोटल 1,86,910 एवढं सरप्लस आणि बॅलन्स शीट येते. महत्त्वाचा आयटम मेडिसिन्स यूज्ड किंवा कन्झ्युम्ड हे व्यवस्थित तिथं वर्किंग करा. ओपनिंग स्टॉक आधी मेडिसिन्स यूज्ड किंवा कन्झ्युम्ड शब्द लिहायचा. त्याच्यात ओपनिंग स्टॉक 1 नंबरला, 2 नंबरला ॲड परचेसेस, दोन्हींची टोटल, त्यानंतर लेस क्लोजिंग स्टॉक. मग अशी मी इथं लिहून दाखवलं त्या पद्धतीनं तिथं लिहायचं आणि मग आउटरला बॅलन्स काढायचा आहे. आणि सबस्क्रिप्शनची ॲडजस्टमेंट व्यवस्थित 2 आयटम ॲड होणार आहेत, 2 आयटम लेस होणार आहेत. 350 आणि 600 रुपये ॲड होतील आणि 310 आणि 150 रुपये लेस होतील. त्या पद्धतीनं सगळा हा प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सोडवायचा आहे.